सो फ्रेंड्स, करूया आपण मेकअपला सुरुवात. तुम्ही बघू शकता की इथे मी अजिबात मेकअप अप्लाय केलेला नाहीये आणि ही एकदम नॅचरल लाईट आहे जी की माझ्या फेसवरती पडत आहे. आणि आता मी तुम्हाला मेकअप स्टार्ट करून दाखवेन. सो त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते हा हे माझा छोटासा मेकअप पाऊच आणि याच्यामध्ये सगळे माझे मी प्रॉडक्ट ठेवते आणि कुठेही बाहेर जाताना मी हा माझ्या मोठ्या हँडबॅगमध्ये घेऊन जाते, म्हणजे तिथे पण मला टचअपसाठी यूजफुल होतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. तो सर्वात आधी मी माझा फेस स्वच्छ धुवून घेतलाय. हवा तर तुम्ही अजून एकदा वेट वाईपनी तो क्लीन करून घ्या. आता मी ते स्वच्छ धुवून घेतलाय. सो पहिल्यांदा मी याच्यावरती अप्लाय करते मॉइश्चरायझर. माझ्याकडे हे सेबामेडचं बॉडी लोशन आहे. तेच मी मॉइश्चरायझर म्हणून यूज करते कारण माझी स्किन ही थोडी सेन्सिटिव्ह आहे फ्रेंड्स. सो आणि थोडी ड्राय आहे, त्यामुळे मेकअप असा पॅची दिसू नये म्हणून. तर फ्रेंड्स, इथे मी हा व्हिडिओ एकदम अनकट अनएडिटेड असा बनवला आहे कारण तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया यावी की मी अगदी कमीत कमी वेळामध्ये एकदम हा मेकअप ट्युटोरियल तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्याच्यामुळे अजिबात यात कुठेही एडिटेड नाही आहे आणि कमीत कमी टाईम लागलेला आहे मला हा पूर्ण मेकअप करण्यासाठी. सेकंड, आता माझं मॉइश्चरायझर अप्लाय करून झालं आहे. सो मी आता इथे अप्लाय करत आहे ही सीसी क्रीम. आता आपल्याला नॅचरल मेकअप करायचा, सो आपल्याला लाईट कव्हरेज हवा आहे. सो सीसी क्रीम यूज करायची आपण. आणि आता ते आपल्या या हँड्सने ब्लेंड करून घ्यायचे. जिथे जिथे आपल्याला वाटतंय की थोडेसे पॅचेस राहून गेले तर तिथे पुन्हा एकदा आपण टचअप द्यायचा. आता इथे मी मुद्दामून सीसी क्रीम यूज करते, फाउंडेशन यूज न करता, कारण फाउंडेशन यूज केल्यानंतर त्याचा जो थर आहे तो आपल्याला चेहऱ्यावरती सतत जाणवत राहतो. आणि जेव्हा आपण ऑफिसमध्ये, शाळेत किंवा हॉस्पिटलमध्ये काम करत असतो तेव्हा ज्या लोकांचा आपल्याशी जवळून संपर्क येतो त्यांना तो सहज विजिबल होऊ शकतो. त्यामुळे लाईट आणि फ्रेश लुकिंगसाठी सीसी क्रीम और बीबी क्रीम यूज करा. आता इथे स्टेप 3 म्हणून मी माझीच एक पिंक कलरची लिपस्टिक ॲज अ ब्लश यूज करते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करा, पण मला हे सगळ्यात जास्त आवडतं बिकॉज लिपस्टिकचं टेक्स्चर ही क्रीमी असतं, त्यामुळे ते चांगलं व्यवस्थित सेट होतं आणि एक फ्रेश ग्लोईंग लुक येतं. आणि आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आयब्रोज करणे. येस फ्रेंड्स, आपले आयब्रोज जर छान डिफाईंड असतील तर चेहऱ्याला एक स्मार्ट लुक येतो आणि आपला जो फेस कट आहे तो जास्त चांगल्या प्रकारे उठून दिसतो. मी इथे यूज करते वेट न वाईल्डची ही ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल. तर अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी प्रॉडक्ट्स वापरून एकदम छान, सिम्पल, सोबर आणि स्मार्ट लुक तयार करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही जर डॉक्टर, प्रोफेसर किंवा टीचर अशा एखाद्या प्रोफेशनमध्ये असाल तर हा मेकअप केल्यावर तुम्ही दिवसभर, म्हणजे तुमचा जो काही कामाचा पिरियड आहे 4-5 तास, अत्यंत फ्रेश दिसू शकता आणि जास्त हेवी आणि पॅची पण दिसणार नाही फ्रेंड्स. त्यामुळे तुम्ही या प्रोफेशनमध्ये असाल तर या पद्धतीने नक्की मेकअप करून बघा. आणि सगळं झाल्यानंतर शेवटी आपण आपला मेकअप या कॉम्पॅक्ट पावडरनी सेट करून घ्यायचा आहे. इथे मी यूज करत आहे लॅक्मेची कॉम्पॅक्ट पावडर. तर फ्रेंड्स, आपला सगळा मेकअप ऑलमोस्ट झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर रेडी झालात तर खूपच छान, फ्रेश आणि प्रेझेंटेबल लुक येईल. आणि शेवटी फक्त लिपस्टिक लावायची. इथे मी सजेस्ट करेन तुम्ही जर टीचर, डॉक्टर, लॉयर अशा एखाद्या प्रोफेशनमध्ये असाल जिथे की तुम्हाला लोकांना जवळून आन्सर करायला लागतं, त्यांच्याशी डील करायला लागतं, तर अशा वेळी तुम्ही न्यूड लिपस्टिक यूज करा. न्यूड लिपस्टिक म्हणजे अशी लिपस्टिक जी आपल्या स्किन टोननुसार जो आपल्या ओठांचा रंग आहे त्याच्याशी मिळता जुळता असा रंग. तर त्याच्यामुळे काय होईल की जे कोणी लोक तुमच्याशी संवाद साधतात त्यांना थोडं कम्फर्टेबल फील होईल आणि तुम्हाला पण थोडंसं कम्फर्टेबल वाटेल आणि एकदमच नॅचरल असा लुक येईल. म्हणजे असं वाटणारच नाही की तुम्ही काहीतरी अप्लायसुद्धा केलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही टीचर, डॉक्टर, लॉयर किंवा अशा कोणत्या तरी सॉफिस्टिकेटेड प्रोफेशनमध्ये असाल तर अशा पद्धतीने नक्की रेडी होऊन बघा, तुम्हाला खूपच छान वाटेल. आणि जर तिथे एखादं फंक्शन असेल किंवा थोडीशी आउटिंग असेल तर त्याच वेळेस त्याला थोडासा ब्राईट लुक देण्यासाठी थोडीशी डार्क लिपस्टिक यूज करा, म्हणजे तुम्ही एकदम रेडी आहात.
तर इथे फायनली माझी लिपस्टिक पण लावून झालेली आहे. थोडासा मी आईसच्या कडेने जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील थोडेसे माझ्यासारखे, थोडासा टचअप करून घ्या. बाकी यू आर ऑल सेट टू गो आउट अँड दिस इज द फायनल लुक. तुम्ही बघू शकता इथे किती छान दिसतं आहे. आणि थोडंसं आयलायनरसुद्धा मी इथे लावून घेते. ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर यू कॅन यूज इट, अदरवाईज तुम्ही असं पण खूपच छान दिसणार आहात. आता जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आहे, काहीतरी कामाचा आहे, काहीतरी शिकायला मिळालं, तर एक लाईक नक्की द्या. आणि जर पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज मी जेव्हा अपलोड करत असते तेव्हा तुम्हाला ते लगेच बघायला मिळेल आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स, आणि कीप शेअरिंग, कीप वॉचिंग. आणि आता यू आर ऑल सेट. एकदाचं माझं आयलायनर पण लावून झालेलं आहे. अँड फायनली नाव यू कॅन सी नॅचरल लाईटमध्ये किती नॅचरल लुक वाटतो आहे हा. असं वाटतच नाही की आपण काही ॲप्लाय पण केलं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ बॅकवर्ड रिवाइंड करून बघू शकता माझ्या आधीच्या फेसमध्ये आणि या फेसमध्ये फरक. सो खूपच नॅचरल, सोबर, सिम्पल.